मला झाला की तो एक पूर्ण दादारावबद्दल सर जे बोलले ना ते पुस्तकात वाचायला अप्रतिम अनुभव आहे. म्हणजे खरंच नदीष्ट तुम्ही वाचा विनंती आहे की फार एक तुकडा ऐकला फक्त दादारावबद्दल. महापुरात पोहण्याची भीती त्या नदीष्टमधल्या नायकाला जी आहे ना ती भीती दादारावने घालवली. महापुरात कसं पोहायचं हे दादारावने त्यांना शिकवलं. आज दुपारी पण आम्ही बोलत होतो सरांनी आम्ही तेव्हा सरांनी तो किस्सा नाही तर तुम्ही ते नदीष्टमध्ये वाचायला पाहिजे. सर मी आता पुढच्या प्रश्नाकडे येतो. बरेच वाचक जसे आहेत सामान्य जसे काही मराठीचा अभ्यास करणारे जाणकार लोक पण आहेत. मला नदीष्ट फॉर्म बोलायचं आहे. त्यामध्ये जो फॉर्म वापरला तो प्रथम पुरुषी निवेदनाचा आहे. म्हणजे मला नदीष्ट वाचताना वाटतं की मी त्या प्रत्येक प्रसंगात मी स्वतः आहे किंवा प्रत्येक म्हणजे माझ्याशी रिलेटेड असलेले सगळे पुस्तक वाटतं की माझ्या बाबतीत घडलेले. हा जो फॉर्म तुम्ही निवडला आहे तो झाली करून की त्याविषयी काही तुम्ही विचार केला होता? छान प्रश्न विचारला धर्मवीर की हा प्रश्न मला अनेक जण विचारतात. परंपरागत जो ट्रॅडिशनल कादंबरीचा फॉर्म आहे सुरुवात मध्य आणि शेवट असं दृष्टीमध्ये काहीच नाही. मी काही इंग्रजी किंवा युरोपियन साहित्य वाचलेलं होतं. त्याचे काही संस्कार माझ्या मनावर होते की गोष्टीकडे वेगळ्या अँगलने कसं पाहता येईल. आता मी जी घटना सांगतोय मी सिगरेट पिण्याचं उदात्तीकरण करत नाहीये. आय जस्ट गिव्ह यू एक्झाम्पल. प्लीज डोंट टेक इट अवॉइड. की फक्त आईन रँडचं फाउंटन हे पुस्तक आहे. कदाचित ॲक्टरस वेगळा असेल. त्यात एक पात्र आहे. ते पात्र त्याला विचारलं जातं तू सिगरेट का पितोस. आपण काय सांगू जगावर भूल सोडल्यासारखं वाटतं, बेफिकिरी वाटते, असं वाटतं तसं वाटतं. ते पात्र काय म्हणतं मी सिगरेट का पितो याचं अनालिसिस ते कसं करतं. म्हणजे आपण आपल्याला किती स्ट्रेच केलं पाहिजे हे मला माझ्या मनामध्ये येत गेलं. ते पात्र असं म्हणतं मी सिगरेट यासाठी पितो. सिगरेटच्या टोकाला अग्नी असतो. अग्नी हे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि ती शक्ती आणि ते सामर्थ्य माझ्या दोन बोटामध्ये शरण आलेले असं मला वाटतं म्हणून मी सिगरेट पितो. अनबिलिव्हेबल. आणि हे संस्कार माझ्यावर. आणि पुन्हा जर रणबीर समोर बोलतो क्षमा मागतो रणबीर तू मराठीचा म्हणजे समीक्षेतलं माझ्यासाठी अंतिम नाव आहे आपल्या मराठीच्या समीक्षेतलं रणबीर. याच्यानंतर या पुढच्या पिढीतल्या समीक्षक रणबीरला ओळखून जाऊ शकणार नाही असं मला वाटतं. त्याची माफी मागून मी सांगतो फॉर्म काय असतं. आकाशातून पडलाय का फॉर्म. आकाशातून पडलाय का फॉर्म. हे नॉर्म्स कोणी केले माणसांनीच केले. मग ते बदलायचं का बदलायची का नाही का बदलायची नाही. म्हणजे माझा मूळ पिंड कवीचा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी हे सगळं अनुभवायचो तेव्हा मला असं वाटायचं की आपण कविता करावी भावे. पण कवितेने भावे नाही केलं. ते अनुभव कवितेत नव्हतील असं वाटलं नाही. आणि म्हणून फॉर्म कोणता निवडायचा कादंबरीचा फॉर्म निवडायचा. पण रुटीन काही करायचं नाही. हा माझ्या जगण्यातला पहिल्यापासूनचा रिवाज आहे. आपण काहीतरी वेगळं करूया. आणि यातून एक म्हणजे 20 वर्ष लागले मला हे सगळं करायला. म्हणजे साधा स्टान्स घ्यायला आमचा देगलाचा डायरेक्टर आलाय की बॅट्समनचा स्टान्स पाहिल्यानंतर कळतं की त्याचा दर्जा काय. तसं मला वाटतं की कादंबरीची सुरुवात हे कादंबरीचा दर्जा ठरवेल आणि ती सुरुवात करायला 2 वर्ष घेतली. 2 वर्ष सगळं मॅटर माझ्या 20 वर्ष लागले तरी सगळं करायला मला 20 वर्ष. आणि याचं श्रेय गौरीला माझ्या बायकोला. तुम्ही विचार करा रात्री बेरात्री आपला नवरा उठतो आणि तिला म्हणतो की गौरी मी नदीवर जाऊ नये. ती एवढंच म्हणते की बाबा जा पण पाण्यात उतरू नको. पण तिला खात्री असते की ह्या पाण्यात उतरणार नदी पोहून पार. माझा रिवाज आहे सर मी जर पाण्यात उतरलो तर मी नदी पोहून पार करतो. अगदी मी जबलपूर पासून सगळ्या नर्मदा नदी सुद्धा पोहून पार केली. कित्येक वेळा तर मागून आवाज आला हे गया हे गया. लोकांनी व्हिडिओ काढले की हा परत येणार नाही. पण मी पोहून परत आलेलो. तर तिला ते श्रेय आहे की तिने हे सगळं सहन केलं. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही तिच्यावर अन्याय करता. ऑफकोर्स सुरुवातीला जेव्हा ती लग्न करून आली मी नदीवर गेलो. मला 10-5 मिनिट उशीर झाला की ती कावळी मावळी व्हायची. माणूस पाठवायची नदीवर. मग मला एक त्रास व्हायला लागला की आणि तिला म्हणलं की बघ गौरी मी जर नदीवर गेलो नाही पोहलो नाही तर माझी गुदमर होईल. पण मला तुझी गुदमर पाहत नाही. मी सतत 2 महिने तिला नदीवर घेऊन जायला. ती बसायची आणि तिला सांगायचं बघ तिथं आपल्या आईचा अंत्य इथे झाला ती जागा आणि ही गोदाम आहे. या दोन्ही माय आपल्याला पडू देणार नाही. मग हळूहळू तिची खात्री पटायला लागली. आता ती इतकं सहज घेते. मी कार्यक्रमाला निघालो की बॅग भरताना तुमची स्विमिंग कॉस्ट्यूम टाकू का. का ग बाई
नाही तिथं तुम्ही नदीवर एवढं सांगणार आहे, तुम्हाला पोहून दाखवा म्हणलं तर कामाला येईल. कॉन्फिडन्स झालेली आहे असं सगळं.